अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी शर्मिला. माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. चला तर मग आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बघा, आतापासूनच स्वामी भक्तांना चाहूल लागलेली आहे गुरुपौर्णिमेची. गुरुपौर्णिमा आलेली आहेत आणि अजूनही आपण व्हिडिओ केलेले नाहीत. म्हणजे कधीपासून काय करायचं, तर आजच्या या दिवसाचा खरं तर उत्सव आपल्यासाठी खूप मोठा असतो गुरुपौर्णिमेचे, ज्याची आपण वाट बघत आहोत. तर यंदा 29 जुलै 2026ला गुरुपौर्णिमा आलेली आहे. आता गुरुपौर्णिमेचं अवचित्त साधून आपण दरवर्षी महाराजांची आपल्याकडून जेवढी जमेल तेवढी सेवा करत असतो. ती कशी करायची, काय करायची, या संदर्भातली आज माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. सगळ्यात आधी गुरुपौर्णिमा आपल्या सगळ्यांसाठी इतका महत्त्वाचा दिवस असतो आणि ती खरं तर कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो आपल्या गुरूंप्रती, आपल्या महाराजांप्रती. कारण ते आहेत म्हणून आपण आहोत. जे काही चालतं आहे आयुष्यात ते त्यांच्याच कृपेने चालत आहे. आयुष्याची सुरुवात काय असेल तर महाराज आहेत आणि आयुष्याचं शेवट काय असेल तर ते सुद्धा महाराज आहेत. आता आपण दरवर्षीप्रमाणे 21 दिवसांची सेवा करत असतो. आता 21 दिवसांची म्हणजे कधी तर 9 जुलैपासून ते 29 जुलैपर्यंत हा पूर्ण 21 दिवसांचा कालावधी असणार आहे. या 21 दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला सेवा करायची आहे. आता तुम्ही व्हिडिओ जे 8 दिवस आधीच का करत आहे, कारण पुढच्या 9 तारखेला गुरुवार असणार आहे. आपण या 21 दिवसांमध्ये 90% महिलांचा मासिक धर्म असतो. मग त्या मासिक धर्मामुळे आपली सेवा राहून जाते. आणि मग काय होतं, आता समजा एखादीचं पारायण 29च्या नंतर झालं नाही, चालणार नाही का? अर्थात तुम्ही करू शकता. 29 जुलैनंतरही तुमचं पारायण कंटिन्यू चालतं. 4-5 दिवस तरी करू शकता. ज्यांना 9 जुलैच्या आधी सेवा करायची आहे, समजा कोणी तरी 10 मासिक धर्म 12, 13, 14, 15 या तारखेला असेल तर त्यांनी 9 तारखेच्या आधीच सेवा सुरू करू शकता. तुम्हाला सांगते की गुरुपौर्णिमा असणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याकडून जर गुरुपौर्णिमेच्या आधी महाराजांची सेवा झाली, पारायण झालं तर तो आनंदच असतो. आणि अर्थातच 1-2 दिवस इकडे तिकडे झालं तरी हरकत नाही. तुम्हाला मासिक धर्म असेल किंवा जर तुमचा 9 तारखेच्या अधिक मासिक धर्म असेल तर नक्कीच तुम्ही 9 ते 29 सेवा करू शकता. पण तुम्हाला जर 9 ते 29मध्ये मासिक धर्म असेल तर 4 दिवस आधी तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता. थोडक्यात काय, तुम्ही कधीही सेवा करू शकता. लक्षात घ्या, पूर्ण माहिती सांगते, व्हिडिओ स्किप न करता सगळा बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. सेवेचं वेळ तुम्हाला मी कालावधी सांगितला आहे. 1-2 दिवस इकडे तिकडे झाले तरी हरकत नाही. सेवा कशी करायची, आता समजा मी 9 तारखेला आधीच सेवेला सुरुवात करणार आहे. याकरता मालक आपण कोणीच नाही, ते आपल्याकडून करून घेणार आहेत. आपण जेव्हा सेवेला सुरुवात करतो तेव्हा केंद्रात किंवा मठात जायचं, मंदिरात जायचं, नारळ, खडी, साखर ठेवायची, महाराजांना विनंती करायची की आमच्या घरात बघा जे काही होईल ते शुभमंगल होऊ दे, घरामधील सगळी जी निगेटिव्हिटी आहे ते दूर होऊन जाऊ दे आणि माझे हे पारायण निर्विघ्नपणे पार पडू द्या. आता बघा, तुम्ही म्हणाल आमच्याकडे केंद्र नाही, मठ नाही, हरकत नाही. घरात महाराजांची मूर्ती आहे, फोटो आहे, काहीतरी असेलच ना, तर तेथे महाराजांना विनंती करायची की महाराज, या गुरुपौर्णिमेच्या कालावधीमध्ये मी ह्या कार्यासाठी मी 21 स्वामी चरित्र सारामृत पारायण करत आहे. तुम्ही माझ्याकडून ते निर्विघ्नपणे करून घ्या, असं तुम्हाला प्रार्थना करते. तो संकल्प नाही बरं का, प्रार्थना करायची, संकल्प नंतर. आता सगळ्यात आधी महत्त्वाचा प्रश्न की केंद्रात जाऊनच संकल्प करायचा का? तुम्ही घरातही तो करू शकता. आता 21 पारायण करून काय घडतं हे पण सांगते. लग्न, मनासारखा जोडीदार, खरं तर सुयोग्य जोडीदार, मनासारखा जोडीदार नाही मिळाला, मग आपलं लग्न व्हावं, आपल्या शिक्षणासंबंधित काही अडचणी असेल, आपण नोकरी शोधत आहोत, नोकरीचं आपलं सर्चिंग चालू आहे, तर आपल्याला प्रयत्न करत आहोत आपण त्यासाठी, पण गुरुबळ, गुरूंची कृपा आपल्यावर असावी, आपलं गुरुबळ स्ट्रॉंग व्हावं. किंवा एक असतं बघा, शून्यातून जग निर्माण करतात आणि ही खरी मजा असते. ही शून्यातून जग निर्माण करायचं आहे आणि आपल्याला आयुष्यामध्ये सगळं काय भेटलं आहे आणि म्हणून आपण ते कंटिन्यू करतो ही सेवा. याचा अर्थ नाही आहे. लोकांना बघा
आदर्श घ्यायचा असतो काही जणांचा. जो काही प्रामाणिकपणे कष्ट करत आहे ना, त्याला नशिबाची साथ असणं खरं तर 99% तुमचा प्रयत्नच असतात, पण नशीबही महत्त्वाचं असतं हे सगळ्यांना माहीत आहे. कारण का सांगितलं, कारण काही लोक नवीन आहेत ज्यांना माहीत नाही आणि मग त्यांची कमेंट्स येतात किंवा त्यांना मनात प्रश्न पडतात की हे करून काय होतं, तर हे करून असं होतं. आणि खरं तर करून खूप काही घडतं, जे नशिबात नाही ना ते सुद्धा महाराज तुम्हाला देतात, याच्यात काही शंका नाही. आता बघा, मांडणी करायची का? अजिबात नाही, मांडणी करायची गरज पडत नाही. 21 दिवस तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे. आमच्याकडे हा ग्रंथ नाही, तुमच्याकडे ग्रंथ नाही, तुम्ही बघा कुठेही देवाच्या दुकानामध्ये किंवा पुस्तकांच्या दुकानामध्ये गेला तर तिथे तुम्हाला तो ग्रंथ मिळेल. तुमच्याकडे जे स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ आहे तो तुम्ही पठण करायला सुरुवात करू शकता. ज्याच्याकडे ग्रंथ नाही, जवळपासच्या आपल्या स्वामींच्या मंदिरात सुद्धा दुकानं आहेत, तिथे मिळून जातो. बघा, तुम्हाला काय करायचं आहे, त्याचबरोबर रोज 21 दिवस स्वामीचरित्र सेवा करायची. त्याच्याबरोबर 11 वेळा तारक मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. त्यानंतर पाण्यावर हात ठेवून, या संदर्भात जर माहिती असेल तर सांगा, नक्की मी व्हिडिओ तुम्हाला करेन. तारक मंत्र तुम्हाला कसा पठण करायचा आहे 21 दिवस रोज. त्याचबरोबर स्वामी समर्थ माळ जी आहे त्यांचा जप करायचा. आपल्याला रोज 11 माळी जप करायचा आहे. तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताचं पठण करायचं आहे. 3 सेवांपैकी कुठली सेवा तुम्हाला एक करायची आहे. तर बघा, हेच करायचं आहे की हे करू का ते करू का, 2 सेवा नाही जमणार, किंवा मला या 2 सेवा करायच्या आहेत, वाचायला नाही जमणार, मला लिहिता वाचता येत नाही, तर तुम्ही 11 वेळेस करू शकता. म्हणजे हे जे तारक मंत्राचं पठण आहे ते. आणि नाही शक्य होत काही गोष्टी करायला तर तुम्ही 2 सेवा करू शकता, 3 सेवा करू शकता, तुम्हाला जमेल तसं तुम्ही करू शकता. फक्त काय, सेवा करा, जसं जमेल तसं पण सेवा करा. बघा, मी माझ्या कामाच्या ठिकाणी आहे, मला घरात वेळ नाही वाचायला, मी माझ्या कामाच्या ठिकाणी करू शकते का? नक्कीच करू शकता, हरकत नाही. जर तुम्हाला एवढा वेळ आहे तिथे पारायण करू शकता. महाराजांसमोर बसून पारायण करावं असं काही नाही आहे. जर तुम्ही अडचणीत आहात, तुम्हाला ती सेवा करणं शक्य होत नाही, तिथे जिथे कामावर आहात तिथे तुम्ही ती सेवा करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. स्वामी सेवेला कुठलाच नियम नाही. आता हे करत असताना, महाराजांचं पारायण आपण करताना काय नियमांचं पालन करायचं आहे, मांडणी करू शकतो का, किंवा मांडणी करावी लागते का? नाही, मांडणी नाही केली तरी चालेल. रोज फक्त 12 ते 12:30 या वेळेमध्ये तुम्हाला सेवा करायची नाही. कारण बघा, संकल्प पण महत्त्वाचा आहे. संकल्प करा कुठल्या कार्यासाठी. महाराज, या कार्यासाठी मी स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करत आहे, माझ्याकडून तुम्ही ते पारायण निर्विघ्नपणे करून घ्या, असा संकल्प करावा. त्याच आधी तुमचं नाव गोत्र बोलायचं आहे. त्यांना आपलं गोत्र माहीत नाही, त्यांनी कश्यप गोत्राचं, म्हणजेच कश्यप गोत्र म्हणायचं. समजा मी पूजा करते कश्यप गोत्रातून, असं म्हणायचं आहे. कश्यप गोत्राची मी माझ्या या कार्यासाठी संकल्प करत आहे. संकल्प करताना हातात पाणी घ्या, फूल, हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करा. संकल्प करून झाल्यावर ते पाणी असं खाली सोडायचं, त्याच्यावर 2 पळी पाणी परत टाकायचं, हात आपले स्वच्छ साफ करावे. ते पाणी तुम्ही तुळशीला सोडून कुठल्याही झाडाला अर्पण करू शकता. संकल्प करत असताना यथाकालीन की महाराज, मी यथाकालीन 21 दिवसाच्या पारायणांमध्ये जर मला मासिक धर्म आला किंवा 1 दिवस असं झालं की मला सेवाच करता आली नाही, मग अशा वेळी काय करू शकतो? म्हणून यथाकालीन हा शब्द वापरायचा, म्हणजे जसं मला वेळ मिळेल त्या पद्धतीने. ठीक आहे. आता बघा, माझं लहान बाळ आहे, असं बघा बऱ्याच ताईंचं असतं. तर लहान बाळ असल्यामुळे मी 2 टप्प्यांमध्ये पारायण करू शकते का? तुम्हाला सांगते. आता तुम्ही एवढं या सेवेमध्ये काय म्हणतो ना, आपण मुरलेलो आहोत की आपल्याला 1 तास पण वाचायला लागत नाही. स्वामीचरित्र पारायण करायला तुम्ही 1 तास जर बाळ तुमचं झोपलं आहे तर मी समजू शकते. माझ्याकडे पण बघा अशी काही कारणं होती, किंवा माझी देखील लहान मुलं होती, त्यावेळेससुद्धा मी 21 दिवसाचं पारायण जे आहे ते केलेलं आहे. थोडीशी ओरडताना होईल, पण शक्यतो ओढाताण होते आपली, पण एकाच बैठकीत करा. लगेच अचानक कोणीतरी आलं उठलं तसं चालतं का? काहीच हरकत नाही. तुम्ही उठवून परत त्यांना अटेंड करून तुम्ही परत सेवा करू शकता, किंवा बाळ अचानक उठलं तर बाळाला दूध पाजा. अशा वेळेस
पण तुम्ही उठून पारायण नंतर कंटिन्यू करू शकता, काहीच हरकत नाही. या पारायणाचे काही नियम आहेत का? संकल्पयुक्त पारायण करता तर पारायणात काय आहे तर दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही, हे वर्ज्य आहे. आपण आपल्या आईकडे जाऊन खाऊ शकतो. दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही म्हणजे कोणीतरी शेजार पाजार किंवा इकडे तिकडे असेल तर त्यांच्या घरचं काहीच नाही. अन्नातून दोष लागतात. आपण ज्या सेवा करतो त्याच्यामुळे कुठलेही दोष नकोत, कारण आपल्याकडे भरमसाठ दोष आहेत. तर लोकांचे अजून आपल्याला घ्यायचे आहेत म्हणून अन्न वर्ज्य करायचं. दुसरं म्हणजे मांसाहार. वर्षभर बघा आता मी घरात बनवून देऊ शकते का? तर त्यांना बनवून द्या, जाऊ द्या, त्यांना काय करायचं ते करू द्या. तुम्ही मात्र जी सेवा करणार आहात तर तुम्हाला पारायण करताना नॉनव्हेज पाळायचं आहे. मासिक धर्म आल्यास तर 25-26 दिवस होऊन जातात. तेवढे दिवस मांसाहार बघा आहे तो वर्ज्य करायचा आहे, बाकी काही नाही. तर बाकी कुठलाच काही नियम नाही. आपल्याला साधी सोपी सिंपल सेवा करायची आहे, पण जी प्रचंड प्रभावी आहे. खूप सेवा सुंदर आहे. 21 दिवसाचं 21 स्वामीचरित्र सारामृताचं पारायण केल्यावर काय अनुभव आलेले तर प्लीज तुम्ही असं आणि जर तुम्ही दरवर्षीप्रमाणे सेवा करतात तर नक्की सांगा. खरं सांगा, गुरुमाऊली म्हणतात की वर्षातून 108 पारायण करायचे असतात. आता काही महिला लगातार करतात, आपलं काय होऊन जातं की लगातार करणे शक्य होत नाही. मग अशा टप्प्यात जरी 21 पारायण तुम्ही केलं तरी चालेल, 108 पारायण होतात तरी चालेल. गुरुवार चालू आहेत, मग त्या गुरुवारमध्ये पण करायचं आहे. मग काय करायचं, अशा वेळेस गुरुवारी 2दा पारायण वाचायचं. 2दा पारायण वाचणं शक्य होत नाही. मग आता किती गुरुवार येतात आपल्याला? 3 गुरुवार येत आहेत. तर मग 3 गुरुवार जर तुम्हाला म्हणजे 9 ते 29मध्ये 3 गुरुवार येतात. मग या 3 गुरुवारमध्ये तुम्ही आधी एखाद्या दिवशी म्हणजेच तुम्ही एक्स्ट्रा सेवा करा. एका दिवसात 2 पारायण करू शकतो का? हरकत नाही. गुरुपौर्णिमेपर्यंत मला माहीत आहे की मला एवढे दिवस करणं शक्य होत नाही. तुम्ही एका दिवसात 2 पारायण करा. एक सकाळी करा, एक संध्याकाळी करा. रात्री 12 वाजता जरी पारायण केलं तरी हरकत नाही. आता हे करून झाल्यावर उद्यापन कसं करायचं तर महाराजांचं उद्यापन काही नाही, साधा नैवेद्य दाखवायचा. त्या संदर्भातली माहिती लवकरच तुम्हाला सांगेन. पण उद्यापनाचं खूप काही सागर संगीत नाही. ज्या पद्धतीने आपण गुरुचरित्र पारायण करतो तसं काय याचं नाही. तर बघा, कळकळून मी ताईंना तुम्हाला सांगते, तुमचं आयुष्यात काहीतरी कामं अडकलेली आहेत, काहीतरी निगेटिव्हिटी आहे, काहीतरी करायचं आहे आयुष्यात. मला खूप प्रयत्न करते, महाराज माझी खूप परीक्षा बघत आहेत, सगळं मान्य आहे. तुमच्यापासून महाराज माझ्यापर्यंत भरमसाठ माझ्यासारखी कोणाचीच बघितली नसेल, पण त्यांना माहीत आहे की कदाचित मी त्यांच्या जवळचे आहे म्हणून मी माझी परीक्षा ते बघत असतात. आणि मी स्वतः खूप भाग्यवान समजते की महाराज आपली परीक्षा बघणं हे खूप मोठं भाग्याचं आहे. कारण या पात्रतेत आहोत आपण की महाराजांनी आपल्याला एवढ्या अडचणी दिल्या आहेत, त्यातून पण तेच मार्ग काढतात, ते आपल्याला बाहेर काढतात, त्यात काही शंका नाही. आणि कधीकधी कृतज्ञता खूप महत्त्वाची असते. महाराज माझ्या आयुष्यात जरी आता दुःख आहे, संकट आहेत, पण तुम्ही माझ्यासोबत आहात. महाराज ते लय भारी वाटतं मला की तुम्ही माझ्यासोबत आहात. तुम्ही सोबत नेहमी राहा, हे महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी खरी ती सेवा करायची असते. म्हणून जरी अडचणीत आहात, दुःखात आहात, फक्त महाराज सोबत राहा. आणि खरं तर काही न मागता सेवा केल्यावर आयुष्यात महाराजांकडे कधीही काही मागावं लागत नाही. म्हणून सांगते की महाराज देऊन बघतात आपल्याला, पण ते दिलेलं कसं आपल्याकडे ठेवायचं ना, ती खरी परीक्षा असते. आणि यातूनच असतं आपण परमेश्वराकडे भरपूर दिलेलं आहे, आपल्याला सुख दिलेलं आहे, शांती दिले. थोडा कमी पैसा असेल पण आपण आनंदात आहोत, तर ते सुखही जपून ठेवायचं आहे, ती शांतीही जपून ठेवायची आहे. महाराज देऊन बघतात, घेऊन बघतात. त्यांनी जर दिला आहे तर नेहमी झुकून नमून त्याचा स्वीकार करायचा असतो. मग तो पैसा असो, प्रॉपर्टी असो, सुख असो, सगळं झुकून नेहमी नमस्कार करायचा, आभार मानायचे की जे काही दिलं आहे त्यासाठी धन्यवाद. तर झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.